मोबाईल घेतला असता आता काढून. मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता कसा बसलाय मस्त झाडावरती. काय हिंदू स्मशानभूमी या अशा हरकत केल्यावर पण मी कसं वाटतंय बघ तुला. इथं सुरीट आहे बघा. समय आपके पास 5 मिनट घूमना. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो नेरळ तर मित्रांनो नेरळ म्हणल्यावर तुम्हाला सर्वांना माहिती झाली असेल. आज आपण जायचं आहे माथेरानला आणि या टाईमला मी एकटा ट्रॅव्हल नाही करते. माझ्यासोबत आहे माझी फ्रेंड खुशी. तर मित्रांनो ही खूप दिवसापासून माझ्या मागं लागली होती आपण माथेरानला जाऊयात, कारण की मला पण मित्रांनो जायचं होतं पण मला एवढं काही माहिती नव्हतं. तर ही ऑलरेडी जाऊन आली आहे. तर आपण रूम आणि टॅक्सी ते ऑलरेडी बुक केले, ते तुम्हाला पुढे गेलं तर मी दाखवेल. आणि पावसाळ्यावर मित्रांनो जी इथून टॉय ट्रेन जाते ती बंद आहे सध्या तरी. तर आपण इथून आता टॅक्सीने जायचं आहे अमन लॉजपर्यंत आणि अमन लॉजपासून तिथून पुढे टॉय ट्रेनने जायचं. तर बघत मित्रांनो पुढे गेल्यानंतर काय काय होतं आहे. तर सकाळच्या वाजत मित्रांनो 8:30 मी सकाळी आलो आहे नेरळ स्टेशनवरती. तर चला मित्रांनो हा छानशा ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. कोणती इको गाडी. मित्रांनो इथून थोडं पुढे आल्यानंतर ना या टॅक्सी आहेत बघू शकतात तुम्ही की आपल्याकडून पर पर्सन 100 रुपये चार्ज करतील म्हणजे इथून अमन लॉजपर्यंत सोडायला. तर टॉय ट्रेन तर आता बंद आहे तर आपल्याला आता टॅक्सीने जावं लागेल. चला मित्रांनो आपण आता टॅक्सीने जाऊयात. मित्रांनो मी आता वरती पोचलो आणि आल्यानंतर आता आम्ही आज चहा घेतला आहे आणि सकाळपासून ट्रॅव्हलिंग करतो आहे. अक्षरशः कंटाळा आला होता. तर तुम्ही मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला 50 रुपये एंट्री चार्जेस आहेत. म्हणजे तुम्ही नगरपालिका एकसारखे असते ना म्हणजे तसं आपल्याला 50 रुपये द्यायला लागतात. तर आमच्या दोघांनी 100 रुपये झालेत. आणि टॉय ट्रेन ती 8च्या असते ती 8ची ट्रेन गेली आहे. आता 9ची ट्रेन आहे तर आम्ही आता वेट करतो आहे. तोपर्यंत आम्ही ते एका हॉटेलला आलो आहे चहा पिण्यासाठी. मित्रांनो एंट्री गेटला पोचल्यावरती आपल्याकडून 50 रुपये चार्जेस घेतात, कारण की इथं म्हणजे राहायचं असेल तर आपल्याला 50 रुपये चार्जेस द्यावे लागतात. तर आमच्या दोघांना 100 रुपये झालं. आणि टॉय ट्रेन 8ची होती पण ती आता मिस झाली तर आम्ही आता 9ची टॉय ट्रेन पकडणार आहे. त्यासाठी आम्ही आता इथे वेट करतोय. आणि इथं एका ठिकाणी आता नाश्ता केला, चहा आणि वडापाव खाल्ले. तर बघा आता कधी टॉय ट्रेन येते. हे मित्रांनो पार्किंग आहे. तुम्ही जर कधी आलात तर अशा प्रकारे पार्किंगसुद्धा इथं अवेलेबल आहे. तर आता आपण बघूयात पुढे जाऊन. चला ना फेलत जाणार एवढी नाही फेलणार या साईडला पण लावली ते पण 50 रुपये रेकॉर्ड. तीन आहे जी खालून ट्रेन असते ती किती 15 तारखेला बंद आहे. जूनच्या ती बंद होती का दरवर्षी? हा दरवर्षी. आता डायरेक्ट दसऱ्याला. अच्छा मित्रांनो तिथून थोडं पुढे आल्यानंतर ना हे तर घोडेसुद्धा आहे मित्रांनो अवेलेबल आहेत. जर तुम्हाला घोड्यावरून जायचं असेल तर घोडेसुद्धा अवेलेबल आहेत. आणि ही रिक्षा मित्रांनो आहे, ही रिक्षासुद्धा अवेलेबल आहे. जर तुम्हाला रिक्षा जायचं असेल तर रिक्षासुद्धा जाऊ शकतात. आणि टॉय ट्रेन आहे ती मित्रांनो 9:40 आहेत पण त्याला अजून खूप टाईम आहे, 40 मिनिटं आहेत अजून.
तर आम्ही विचार केला आहे की आम्ही जे हॉटेल बुक केले ते बाजारपेठेमध्ये, तर आम्ही विचार केला इथून चालत जायचं, कारण की अडीच किलोमीटर आहे काहीतरी. तर जाऊयात बोललो निसर्गाचा आनंद घेत घेत. तर अशा प्रकारे मित्रांनो झाड आहेत, मस्त असं वाटतंय. नॉर्मल फॉगसुद्धा आहे. चल नाही बघायचं नाही. तर मित्रांनो इथून रस्ता चाललो होतो मार्केटमध्ये आज जायला. ट्रेन लागली आहे पण आम्ही ट्रेन नाही जाणार आहे. आम्ही त्या जंगलातून चालत जाणार आहे, कारण की थोडं जंगलाचे व्ह्यू बघत आणि निसर्गाचा आनंद घेत. टॉय ट्रेनमध्ये मित्रांनो खूप गर्दी आहे, मेंढरं भरल्यासारखे भरले आहेत त्यामध्ये. प्लस एवढी मजा पण येणार नाही, कारण की विंडो सीट पण नाही त्यामध्ये. तर आपण जाऊयात निसर्गाचा आनंद घेत घेत. इथून काहीतरी 2 किलोमीटर आहे. खूप लोक पण चालत चालले. जाऊयात, मजा घेऊयात, निसर्गाचा आनंद घेऊयात. मस्त आहे मित्रांनो क्लायमेट. मित्रांनो खूप धुकं आहे, जसं आतमध्ये येईल तसं खूप धुकं आहे, बघू शकतात. जसं आत येईल मित्रांनो तसं खूप धुकं वाढत चाललंय. तुम्ही बघू शकतात माझ्या आजूबाजूला मित्रांनो खूप धुकं आहे. मस्त वाटतंय पण मित्रांनो हे बघा. खूप दिवसापासून मित्रांनो मी बघतोय व्हिडिओमध्ये व इतर माझे मित्र जात आहेत, पण इच्छा होती घ्यायची, पण फायनल मी आलोय. बाई कुठं आली बबुल? हे नाही बाबा, एवढंच होतं आमचं. सगळे नख मारली. बघ ना, पॅन्ट सगळी घाण केली. आम्ही त्या माकडांना थोडं खायला काय दिलं, सगळी गँग आली पूर्ण, आणि एकाला दिलं आणि एकाला दिलं तर ते लोक अंगावर यायला लागले. खुशीला नख मारलेत पॅन्टावरती. मोबाईल घेतला असता आता काढून. द्या अजून खायला देते खायला. लय दया आली ना यांची. एकाला दिलं एकाला नाही दिलं तर फुल तुटून सगळी गँग आली पळत पळत पळत. नाही दिलं म्हणून वरून अशी नख मारतात येत. हो लागलं त्याच्यावर जोरात नका मारली. असू दे ॲनिमलवर. ट्रेन जाण्यापेक्षा मित्रांनो तुम्ही जर कधी पटरीवर जर चालत गेला असेल मित्रांनो खूप मजा येईल तुम्हाला, कारण की हा फॉग पण आहे आणि प्लस हे झाडं, हे धुकं खूप मस्त वाटतंय. हे बघा सगळं धुकंच धुकं आहे. खुशी थकली. मित्रांनो पहिल्यांदा झालं माथेरानला, ते पण मान्सूनमध्ये. पाऊस काय नाही आहे, फक्त पावच आहे. खेलो मेरे पास आ रहा. चल मी पा
मित्रांनो तुम्ही पण या नेक्स्ट टाइम. खूप पाहण्यासारखी जागा आहे. सेकंड डे. रिक्षासाठी लाईन आहे तेवढी. तर मित्रांनो ही रूम बुक केली, तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे. बेडरूम, TV, मिरर सुद्धा आहे आणि हे आहे बाथरूम. तर मित्रांनो अशा प्रकारे हे रूम पाहू शकता. बेड आहे, मिरर, TV आणि बाथरूम सुद्धा आतमध्ये. ही मित्रांनो रूम आहे मित्रांनो आपल्याला 1700 रुपयाला पडली. तर आम्ही 2 दिवसाचं बुकिंग केलं होतं म्हणजे ऑलरेडी ॲडव्हान्सच. तर इथं आल्यावरती समजलं की इथं स्वस्त रूमसुद्धा आहेत अवेलेबल. 1000 रुपयेपर्यंत जर तुम्हाला हवे असतील ते सुद्धा अवेलेबल आहेत. तर आम्ही 1 दिवसाचं कॅन्सल केलं म्हणजे एका दिवसाचं कॅन्सल केलं आणि फक्त एका दिवसाचं बुकिंग केलं. तर आता आम्ही नंतरनं पॉईंट बघायला गेल्यावरती तिथं आम्ही एखादी रूम बघू आणि आणखी एखादे दिवस इथं राहू म्हणजे पैसे वाचतील थोडेसे. मित्रांनो एवढं काही खास पण नाही कारण की 1700 रुपयाच्या मनाने काहीच रूम नाही आणि लाईटसुद्धा मित्रांनो नाही, फक्त एकच लाईट आहे. तर सो जाऊ देत, आपली एक चुकी झाली, आपण खाली बुकिंग केलं ते चुकलं. तुम्ही जर मित्रांनो कधी आला तर तुम्ही वरती या, खाली जे असतात त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. तुम्ही वरती या, थोडं एक्सप्लोर करा आणि मग तुम्ही बुकिंग करा. आणि खाली खूप सांगतात की वर हॉटेल्स नाही आहेत, वर खाण्याचे पदार्थ नाहीत. पण मित्रांनो जेव्हा मी वरती आलो पण तेव्हा मित्रांनो खूप म्हणजे खाण्याचे स्टॉल होते, खाण्याचे ठिकाण आहेत आणि थोड्या अंतरावरती हॉटेल्ससुद्धा अवेलेबल आहेत. तर तुम्ही आल्यावरती मित्रांनो ही चुकी करू नका, तुम्ही वरती या आणि वरती आल्यावरती बुक करा आणि तुम्हाला स्वस्त रूमसुद्धा भेटतील. जर सॅटर्डे संडे असेल तर तुम्हाला थोडं महाग पडेल. सो जाऊ देत मित्रांनो, ही रूम आहे अशा प्रकारे. फक्त या दिवसाचं आम्ही बुकिंग केले. फक्त आता उद्या आम्ही सकाळी चेकआउट घेऊ 11 वाजता आणि दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होऊ. चला मित्रांनो थोडं फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो जे पॉईंट आहेत माथेरानमध्ये ते तुम्हाला मी एक्सप्लोर करणार आहे. तर चला मित्रांनो. मित्रांनो रामकृष्ण एक हॉटेल आहे ते बघतोय आम्ही कारण की तिथं काहीतरी वेज जेवण भेटतं चांगलं. बघा काय होतं. पाऊस सुरू झाला आहे आणि तयार झालो आणि पाऊस सुरू झाला आहे. मॅडमचा हाल. तर मी तर सगळं एक्सप्लोर करणारच आहे कारण की आज आणि उद्या आहे मी. बघत काय होतं. सांभाळ घसरल पायक. सो मित्रांनो आम्ही आता हॉटेलला थांबलो आहे. हॉटेलचं नाव आहे मालवणी तडका. तर मी आता मागवली व्हेज थाळी कारण की ऑलरेडी खुशीने डबा आणला आहे घरातून. तर मी फक्त व्हेज थाळी मागवली. खूप भूक लागली है ना, भूक लागली. पाऊस आला त्यात मोठा. तर बघूयात व्हेज थाळी कशी आहे काय. व्हेज थाळी आहे 150 रुपयाला. तर एक ऑर्डर केली पहिल्यांदा 1 रुपया बोललो. मग नंतर आपण दुसरी मागू. जेवढ्यानंतर मित्रांनो आपण सगळे पॉईंट एक्सप्लोर करूयात. सो तर मित्रांनो फायनली पाऊस थांबला आहे आणि आता आम्ही थोड्या वेळापूर्वी जेवण केलं आणि आता निघलो आहे मित्रांनो. आणि मी इथल्या दादांना विचारलं पॉईंट कुठे फिरण्यासारखे आहेत. तर बोलले ते इकडं गेल्यावरती कमीत कमी 16 ते 17 पॉईंट आहेत फिरण्यासारखे आणि तिकडे मागे आहेत ते 7-8 पॉईंट आहेत तिकडे बघण्यासारखे. तर मित्रांनो तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घोडेसुद्धा हायर करू शकतात, घोड्यावर सुद्धा जाऊ शकतात किंवा रिक्षासुद्धा आहे. तर मी ते काय नाही केले ना, ते बोललो आपले सरळ चालत जायचं. तर बघूयात कोणते पॉईंट आहेत. पहिला पॉईंट कोणता आहे, कमीत कमी अर्धा तास लागेल अजून आपल्याला तिथे पोहोचायला. आणि मित्रांनो हा सगळा मार्केट एरिया आहे. तुम्हाला मी मार्केटसुद्धा दाखवतो जाताना. सगळे हॉटेल्स रेस्टॉरंट ते सर्व चालू आहेत. सो तर मित्रांनो जातानाच आपल्याला हे राम मंदिर लागले. आपण बघूयात राम मंदिर कसं आहे आतमध्ये जाऊन. तर या
तुम्हाला मी दाखवतो कसं आहे राम मंदिर. मित्रांनो अशा प्रकारे राम मंदिर आहे. मित्रांनो खूप छान मंदिर आहे. बरोबर मार्केट एरियामध्येच राम मंदिर आहे. आता आपण इथून सर दुसरे पॉईंट कव्हर करूयात. बघूयात दुसरे पॉईंट किती लांब आहेत. कमीत कमी ते दादा बोलले की अर्धा तास लागतो त्या पहिल्या फर्स्ट पॉईंटपर्यंत जायला. तर बघूयात कोणते कोणते पॉईंट आहेत. जेवढे होतील तेवढे करूयात. राहिलेले पॉईंट आपण उद्या कव्हर करूयात. सो तर मित्रांनो आपला पहिला पॉईंट लागला आहे. पहिल्या पॉईंटचं नाव आहे खंडाळा पॉईंट. तर बघूयात कसं आहे. चारों तरफ कोहरा ही कोहरा. मित्रांनो खूप प्रचंड दुःख आहे. जे आम्ही पॉईंट बघायला आलो होते तर काय दिसतच नाही आहेत. हे बघा माझ्या मागे मित्रांनो पूर्ण पॉईंट एकदम बुजून गेल्यासारखं झालेत. कारण की धुकंच मित्रांनो एवढं आहे की जे आपण पॉईंट बघणार आहेत ते सगळे धुक्याने बुजून गेलेत. बघूयात कोणते पॉईंट आहेत. तर मित्रांनो आम्ही जो पॉईंट बघायला आलो होतो तो तर मित्रांनो पूर्ण मुजून गेलाय. कारण की इतका धुका आहे ना तर तो अक्षरशः पॉईंट सुद्धा दिसत नाही. आणि वरून हा पाऊस सुद्धा चालू झालाय. तुम्ही बघू शकता. काय माहिती पुढे काय बघायला भेटतंय. पॉईंट तर काय दिसलाच नाही आम्हाला. खंडाळा पॉईंट. चला दुसऱ्या पॉईंटवरती जाऊयात. तो मित्रांनो आता मार्केट लाईन संपली आहे पूर्ण. आता इथून सरळ पॉईंट चालू होतात. कमीत कमी अर्धा तास लागेल. पहिला पॉईंट तर आपण बघितलाय पण तो धुका असल्यामुळे एवढा काय आपल्याला दिसून नाही आला. दुसरे पॉईंट बघूयात कोणते कोणते आहेत. कमीत कमी ते बोलले की 3 तास जातील फिरायला सगळे पॉईंट. 1 तास जायला सगळे पॉईंट कव्हर करायला. बघू मित्रांनो आपण होईल तेवढं पॉईंट कव्हर करू. नाहीतर आपण उद्या पण आहे इथंच. उद्या पण आपण कव्हर करू. खुशीन तर काही छत्री आणलेली नाही कारण की ती बोलली मला भिजायचं आहे. बोल ठीक आहे तू भिज आजारी पड. माथेरानला मित्रांनो मी फर्स्ट टाईमच आलो आहे पण मजा येते. मित्र असे तर अजून मजा आली असते पण मित्र काय येत नाहीत माझे एवढे लांब कधी. मी येऊन त्यांना घेऊन जातो. मित्रांनो इथून पॉईंट चालू होतात. हे बघा इथून तुम्ही जर कधी आलात तर तिथे असं बोर्ड लावलेत इको पॉईंट पोलीस स्टेशन हे सर्व. तर बघूयात कोणता पॉईंट आहे पहिल्यांदा. झाडामुळे पूर्ण बॅनर मोजून गेला आहे बघू शकता. तर बघूयात पहिला पॉईंट कोणता आहे. हे मित्रांनो माथेरान पोलीस स्टेशन आहे. तुम्ही पाहू शकतात. पावसाची मित्रांनो भटकली करायला मजा येते पण जे आम्ही पॉईंट फिरायला आलो ते दिसत आहेत की नाही तेच एक मोठं टेन्शन पडलं. कारण की पाऊस पण आहे चालू आणि धुकंसुद्धा आहेत. तर जे आम्ही पॉईंट बघणार आहोत ते मी नाही सांगू शकते की तुम्हाला मी दाखवू शकेन की नाही. तरी पण मी एक ट्राय करेन की सर्व तुम्हाला दाखवायचा. बँक ऑफ इंडिया. मित्रांनो तिथून थोडं पुढे आल्यानंतर असं 2 वाटा गेलेत की एक वाटा आहे आणि माझ्या पलीकडे एक वाटा आहे. तिथं बोर्ड आहे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया. मित्रांनो हेवन सारखं वाटायला लागलं. हे बघा पुन्हा जंगल सुरू झाले. सेल्फी पॉईंट ह्या पॉईंटकडे आपण जायचं आहे. पाऊस थांबला आहे. पाऊस चालू होतोय. 5-5 मिनिटाला पाऊस चालू होतोय. पाऊस थांबतोय. हे बघा मित्रांनो पूर्ण जंगल आहे माझ्या आजूबाजूला. कोणी सुद्धा नाही. आम्ही दोघंच फक्त आहे. हे कुठं तिकडे काय पप्पाचं घर आहे हे तिकडे.
तर मित्रांनो वरच्या भागात पाऊस चालू असल्यामुळे छोट्या छोट्या वाड्यांना पाणी आले. आणि मित्रांनो आम्ही जेव्हापासून आलो तेव्हापासून धुकं तर आहेच, प्लस पाऊससुद्धा चालू आहे. अशा मित्रांनो वाटासुद्धा आहेत बघा. ही वाट दुसरीकडे गेली, ही वेगळीकडे गेली. चला मित्रांनो आता जाऊया आपण नेक्स्ट पॉइंटवर. पुढचं मित्रांनो अजिबात दिसत नाहीये, पाहू शकतात. सगळं मित्रांनो जंगलच आहे माथेरान म्हणजे एक प्रकारे. फक्त 1-2 किलोमीटरवरती हे पॉइंट आहेत. हे बघा मित्रांनो असा डांब पडलेला आहे, लाईटचा डांब आहे मित्रांनो. ये पळ लवकर. तो पिछले साल जाके आए. मित्रांनो हा शिलालेख आहे, ह्याला वॉटरफॉल सुद्धा असं बोलतात. एक छोटा वॉटरफॉल आपण बोलू शकतो. इथे सुद्धा मित्रांनो भरपूर जण आनंद घेत आहेत. मॅडम चाय कॉफी. तर मित्रांनो त्या लेक पासून थोडं पुढे आल्यानंतर ना हे पिसरनाथचं मंदिर आहे, म्हणजे आपल्या महादेवाचं मंदिर आहे. मित्रांनो खूप सुंदर मंदिर आहे. आता नॉर्मल अंधार आहे आतमध्ये, त्यामुळे एवढं काही दिसत नाही. गणपती सुद्धा मित्रांनो खूप मोठी आहे बाहेर, तुम्ही बघू शकतात. मी वाजवली सुद्धा. तर मित्रांनो असे भरपूर पॉईंट आहेत फिरण्यासारखे. आता तर आपले 3 पॉईंट झालेत. तो लेक एक झाला, हे मंदिर एक, आणि अगोदर आपण खंडाळा एक पॉईंट केला होता तो एक. इकडे पॉईंट कोणते कोणते बघायला? पॉईंट इकडे नाही आता. नाही पॉईंट या साईडला इकडनं जाऊ, डॅमवरनं तिकडे जातो ना. अच्छा इकडे नाहीत ना काय? हा इकडे नाही, इकडे मार्केट लागत नाही. अच्छा अच्छा. तुम्हाला इथून पण भेटेल, तुला भेटेल, तुला भेटेल, तुमच्याच भेटेल ना. तर मित्रांनो हे असे पॉईंट आहेत, तुम्ही बघू शकतात. कलावंती पोर्ट, प्रबल पोर्ट, वाघदा दरवाजा, शेर गुफा केव. मित्रांनो असे सर्व पॉईंट आहेत. बघूयात आपल्याला होतात तेवढे आपण कव्हर करूयात. आणि जायला तिकडं माकडच माकड आहेत. मित्रांनो हा लॉर्ड पॉईंट आहे. मित्रांनो इथून म्हणजे टेलिस्कोपने बघता येतं. तर मित्रांनो पण धुका असल्यामुळे आपल्याला काय बघता येत नाही सध्या तरी. आय थिंक मित्रांनो इथं पाणी जर असणार नाही तरी तर असणार आहे. मित्रांनो असे पॉईंट आहेत, पण धुका असल्यामुळे काय समजत नाही, तरी पण कव्हर करतोय. मित्रांनो प्रत्येक पॉईंटवरती एक हॉटेल आहेच, चहाचं परत नाश्त्याचं. कारण हेच कमवायचे दिवस आहेत, त्यामुळे कमवतात आहेत. आणि जाय तिकडे गर्दी आहेच. तुम्हाला मित्रांनो माझी खूप इच्छा आहे सगळे पॉईंट दाखवावे आणि कव्हर करावे, पण काय निसर्ग साथ देत नाही, कारण की सगळं धुकंच आहे. हे बघा मित्रांनो खूप सुंदर नजारा आहे हे बघा, पण धुका असल्यामुळे एवढं काय दिसत नाही. तर मित्रांनो इथे 2 घोडे आहेत, तुम्ही बघू शकतात. मित्रांनो या घोड्याला आय थिंक काहीतरी पायाला लागले आणि या 2 घोड्यांना चिखलामध्ये उभं केलं. बघू शकता तुम्ही, झाडाला त्यांना बांधले सुद्धा वर. मित्रांनो तुम्ही जर असाल तर मित्रांनो लय ट्रॅव्हल करू नका, कारण की
ठीक आहे ते पैशासाठी करतात, पण तेच जर दुःख कोण समजणार. तर मी आल्यापासून माझं पण मन करते घोड्यावरती बसावं, पण मी नाही बसलो कारण की आपणच मित्रांनो समजून घेतलं पाहिजे. आपण नाही बसत दुसरे पण नाही बसतात. आणि मला तर मित्रांनो खूप वाईट वाटतं या मोठ्या प्राण्यांच्याकडे बघून की आल्यापासून बघतोय खडे आणतात ते, दगड आणतात ते. सो मित्रांनो प्रत्येकजण पोटासाठी करत असतो, पण एवढं पण नाही करावं की त्या मुख्य प्राण्यांना एकदम असं करावं, चिखलामध्ये उभं करावं किंवा लागले तरी सुद्धा चिखलामध्ये उभं केले त्यांना आणि आपल्या झाडाला बांधले. सो जाऊ दे मित्रांनो, मी तुम्हाला दुसरे पॉईंट दाखवतो. आले फिरवायला घेऊन, बघायला तर फक्त काय धुकं. मित्रांनो आपण फायनली त्या पॉईंटवरती पोहोचलोय. इथून सगळे आत पॉईंट आहेत, पाहू शकतात. तिथून आपल्याला आतमध्ये जायचं. किंग जॉईंट पॉईंट, किंग एडवर्ड पॉईंट, इको पॉईंट, तर असे पॉईंट आहेत, पण दिसत काय नाहीत कारण की धुकंच आहे सगळं. कसं दिसतील? काय आलं? दम भरलाय मित्रांनो चालून. तुम्ही जर मित्रांनो येणार असेल तर पावसाळ्यामध्ये काय येऊ नका. येणार असाल तर नॉर्मल पाऊस किंवा धुकं कमी असेल तेव्हा या, कारण की हे धुकं असल्यावरती आणि पाऊस असल्यावरती काहीच बघायला गावत नाही. पॉईंट तर भरपूर आहेत मित्रांनो बघण्यासारखे, पण दिसत काय नाही कारण फॉगच तेवढा आहे. हे बघा मित्रांनो सगळा फॉगच आहे. पावसाने पडलेलं. तर मित्रांनो इकडे आहे इको पॉईंट, किंग एडव्हान्स पॉईंट आणि त्या पलीकडे आहे किंग जॉईंट पॉईंट. तर आपण पहिल्यांदा इको पॉईंटकडे जाऊयात. बघा इको पॉईंट कसं आहे. मागाशी खूप लोक इकडे ओरडत होती. तो मित्रांनो आपण आता पोहोचलो इको पॉईंटवरती. मित्रांनो आय थिंक मला वाटतं इकडे छोटासा वॉटरफॉल आहे आणि रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजे पाणी येते रिव्हर्स तोंडावरती. तर बघू शकता तोंडावरती पाणी यायला लागले. मित्रांनो एक दरी आहे एक प्रकारची. हे बघा हे धुकं असल्यामुळे एवढं ओळखून येत नाही, पण दरीच आहे. आणि तिकडे कुठेतरी नॉर्मल वॉटरफॉल म्हणजे थोडंसं पाणी पडतं ते रिव्हर्स येते तोंडावरती. तर अशा प्रकारे हा इको पॉईंट आहे. मित्रांनो सर्व धुकं असल्यामुळे तुम्हाला मी काही दाखवू शकलेलं नाही. एवढं काही आहे इंटरेस्टिंग ब्लॉग नाही होणार आहे, पण मी उद्या ट्राय करेन काहीतरी दाखवण्या. दुसरे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. उद्यासुद्धा आपण दुसरे पॉईंट कव्हर करायचे ते आपण बघूयात. तर मित्रांनो आपण हे सुद्धा पॉईंट कव्हर केलेत आणि हा जो बोर्ड लावला आहे हे सुद्धा मित्रांनो आपण पॉईंट कव्हर केले. आता राहिले मित्रांनो बाकीचे पॉईंट. ते मित्रांनो आता आपण ते उद्या करूयात, कारण की पॉईंट तर मित्रांनो भरपूर आहेत बघण्यासारखे, फक्त फॉग असल्यामुळे ते दिसत नाही आहेत. उद्या बघूयात. नॉर्मल जर फॉग कमी असेल तर तुम्हाला मी ते सर्व दाखवेन मित्रांनो पॉईंट. तर आपण इथून आता सरळ मार्केटमध्ये जायचं, म्हणजे मार्केटच्या बाजूला जायचं म्हणजे आपल्या रूमकडे. तर चला थोडा आपण चहा घेऊयात आणि मग रूममध्ये जाऊयात. मित्रांनो इकडे सुद्धा पॉईंट आहेत, पण आता ते आपण नाही करायचे कारण की फॉग असल्यामुळे दिसत नाही आहेत. इकडे मित्रांनो चिनॉई पॉईंट आहे, कोरेशन पॉईंट, मंगल पॉईंट असे मित्रांनो पॉईंट आहेत. हनीमून पॉईंट, परत लुईसा पॉईंट, हे मित्रांनो सगळे इकडे पॉईंट आहेत. पण आता मित्रांनो हे पॉईंट करण्यात काहीच फायदा नाही कारण की सगळीकडे फॉग आहे प्लस काहीच दिसत नाही. ते मित्रांनो आपण पॉईंट उद्या करूयात. One hour later. सो मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजलेत आणि अजून सुद्धा मित्रांनो फॉग आहे. मित्रांनो आता मी ते एका चप्पलीच्या ठिकाणी आलतो आणि हे चप्पल घेतले तुम्ही पाहू शकतात. तुम्हाला मी दाखवतो. हे फर्स्ट टाइमच मी असलं काहीतरी घेतलंय
कारण की खुशी बोलली असं घे पावसाळ्यामध्ये तुला लागतं ट्रॅकिंग बिकिंग, तर मी घेतलं मित्रांनो. मगाशी चहा पिला, आता आपण थोड्या वेळात जेवायचं आहे.